नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्ट होणार आहे. ज्यांना कोणाला वाटतं शेळी पालन म्हणजे खूप जड आहे, अवघड आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सध्याच्या ट्रेंडिंगमध्ये ज्या हॉटेल आहेत त्या तुमच्या लक्षात आल्या असत्या. हॉटेल भाग्यश्री, हॉटेल 777, हॉटेल तिरंगा. तर ह्या ट्रेंडिंगमध्ये कशामुळे मित्रांनो लक्षात घ्या. ट्रेंडिंगमध्ये एकच कारणामुळे, बोकडाच्या मटणाच्या कारणामुळे. सध्या बोकडाची मटण थाळी इतकी प्रसिद्ध झालेली, जिथं तिथं बघा तुम्ही, कोणत्या रूटला बघा, एक ना एक हॉटेल असं आहे की तिथं मटण थाळी प्रसिद्ध आहेच. आणि जेणेकरून जास्त धुमाकूळ घातलेला म्हणजे हॉटेल भाग्यश्री. नातकर्ती काय यावंच लागतं असं म्हणून आज बघा त्या व्यक्तींना इतका धुमाकूळ घातलेला आहे. रोजचे त्याच्याकडं 20-25, तो म्हणतोय बरं का, मी नाही सांगत, 15, 10, 20 असे बोकड त्याच्याकडं कटतायत. आणि लोक लांब लांबून त्याच्याकडं त्या हॉटेलला जेवण्यासाठी जात आहेत. कशामुळं? फक्त बोकडाचं मटण 250 रुपयामध्ये अनलिमिटेड जेवण. तर मित्रांनो लक्षात घ्या, बोकडाचं आज बोकडाला इतकं दिवसेंदिवस मार्केट येणार आहे. थोडे दिवस बाकी, 1000 रुपये किलो मटण होण्याची चान्सेस फक्त थोड्या दिवसामध्ये 1000 रुपये मटण किलो 100% होणार. त्याच्यामुळे मित्रांनो, शेळ्यांना, बोकडांना जास्त मार्केट यायला जास्त वेळ लागणार नाही. आता थोड्या दिवसामध्ये जसं आपण कोंबडीला सोनं देणारी सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणतो, तसंच शेळी ही सोन्याचं अंड देणारी कोंबडीच हिला म्हणावं लागेल, आपल्याला शेळी म्हणावं लागेल, सॉरी. कारण की थोड्या दिवसामध्येच इतकं मार्केट येणार आहे बोकडांना. जिथं तिथं कुठं बघा तुम्ही, हॉटेलचं ओपनिंग झाली की बस त्याच्यावरच पडलेले लोक. 250 रुपये थाळी बोकडाचं मटण. कोणी 300 रुपये लावतो, कोणी 200 रुपये लागतो, कोणी समजा ज्याच्या त्याच्या मेंटेनन्सनुसार. तर मित्रांनो, माझं म्हणणं एकच आहे, शेळ्या जसं वाढवता येईल तशा वाढवणं खूप चांगलं आहे. आज शेळी पालन तुम्हाला इतकं उच्च पद, म्हणजे चांगल्या मार्गावरून येणारं हे शेळी पालन आहे. त्याच्यामुळं शेळी पालन हे एवढ्या हलक्यात आता राहिलेलं नाही मित्रांनो. दिवसांदिवस याचे भाव हे गगनाला चाललेले आहेत. आणि त्याच्यामुळं हे बघा, आता आपल्याकडं पण टॉपचे बोकडे आहेत 2. बघा सोन्या कसा आहे आपला. आणि हे जे दिसते 3 मेंबर तुम्हाला खाली बसलेली, हे पण बोकडे, फक्त ही पाठी. इकडं पण बोकडे आहेत आपल्याकडं. छोटाले 2 बोकड आणि मोठाले 2 बोकड आणि 5 बोकडे छोटाले आहेत आपल्याकडं. तर हे आपल्याला करीची वेळेस चांगले पैसे देऊन जातील. आपले 2 तर आता चांगले मोठाले झालेले आहेत. तो सोने एक, तो सध्या आदतच आहे, दात नाही केला त्याने. बघा कसा आहे, दष्टपुष्ट एकदम शरीराला. 25 किलो सहज 25-30 किलो जवळपास भरणारच आहे तो, 20 किलोच्या समोर. तर मित्रांनो, माझं म्हणणं एकच आहे की हा व्यवसाय करावाच लागतो. जसं हॉटेल भाग्यश्रीचा मालक म्हणतो, हॉटेल भाग्यश्रीला यायलाच लागतं. नात करती काय? त्याच्यामुळं नात करता काय मित्रांनो, शेळी पालन हे करावंच लागतं. 100% करा. शेतकरी मित्रांनो, साईड बिझनेस म्हणून करा, कसा करा, पण साईड व्यवसाय म्हणून शेळी पालन तुम्ही नक्की करा. खूप इथून समोर शेळ्यांना असा सोन्याला जसा भाव आहे सध्या, तसा शेळ्यांना, बोकडांना भाव येणार. थोडे दिवस बाकी आहेत, जास्त दिवस नाही. अशा जर हॉटेलच्या ओपनिंग होत राहिल्या
तर आपल्याला बोकडांना खूप डिमांड येणार आहे. ते आपल्या फायद्यासाठी खूप खूप म्हणजे खूप फायद्याचं आहे. त्याच्यामुळं जास्त न विचार करता 1 2 3 जशा शेळ्या तुम्हाला सांभाळणं तशा सांभाळा आणि त्याच्यामध्येच वाढ करा. चांगल्यापैकी 100% इन्कम घेणार. आपण पण वाढवणार आहे बरं का मित्रांनो, असं म्हणू नका. कसं असतं माहिती आहे का, तुम्ही कमेंट एक अर्धी कमेंट येते मला किंवा तुम्ही स्वतः वाढवा अगोदर, बरोबर आहे तुमचं, ते पण माझ्या लक्षात येतं. पण परिस्थिती कशी असते मित्रांनो, काही काही अडचणी असतात आणि त्या अडचणीमुळं आपल्याला याच्यामधूनच, कारण आपल्याला मूळ म्हणजे शेती कमी आहे. तुम्हाला अगोदरच सांगितलेलं मी, आपलं जे असतं ते फाटकं कपडे घालून का होईना, पण जे खरं आहे ते रिअलमध्ये आपल्याला मोठेपणा तुम्हाला दाखवायचा नाही मित्रांनो. कारण की आपल्या जी रिअल परिस्थिती आहे तेच मी तुम्हाला आतापर्यंत सांगत आलेलो. याच्या अगोदर पण सांगितलेली की आपल्याला फक्त 1 एकर शेती आहे आणि 5 शेळ्या आहेत. ते 5 शेळ्यावरती आपलं छोटं मोठं शेळीपालन हे चालू आहे. भविष्यामध्ये वाढन, ज्यावेळेस वाढन त्यावेळेस तुम्हाला तो व्हिडिओ माझा चालूच राहणार आहे. पण वाईट कमेंट करायचा नका तुम्ही. हे बघा, जिथं वाईट कमेंट करायची तिथं तुम्ही काय करता माहिती आहे का, चांगल्यापैकी व्हिडिओ A to Z शेवटपर्यंत बघताय. जे वाईट बघायचं नाही ते तुम्ही चांगलं बघता आणि जे चांगलं बघायचं, जे फायद्याचं आहे तिथं तुम्ही वाईट कमेंट करून निघून जाता. म्हणजे तुम्हाला कितपत योग्य वाटतं हे मी सांगू शकत नाही. तुम्हाला मी हे नुकसानीचं सांगत नाही. तुम्ही जे जाऊ द्या, आता कसे व्हिडिओ असतात, विचित्र व्हिडिओ असतात, तिथं तुम्ही बघसाल, तुम्ही चांगलं वाटेल तुम्हाला, असं पापण न हलवता बघसाल सगळं पूर्ण. पण इथं शेतकरी जर काही सांगायला गेला की त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. मी तुम्हाला काही नुकसानीचं सांगतो की याच्यामध्ये का काही, मी चांगल्यापैकी चांगल्या फायद्याचं सांगतोय तुम्हाला की बाबा तुमचा याच्यापासून काहीतरी फायदा होईल, या भावनेनं मी तुम्हाला सांगतोय. कमेंट करा, कमेंटचा राग नाही, फक्त कमेंट कशी करायची. तुम्ही जर आरे तुरे करून कमेंट करसाल तर त्याला महत्त्व नाही. मला काय नाही, मी ऐकून घेईल. कारण की आपण वाईट वृत्तीचे व्हिडिओ टाकत नाही. आपण फक्त शेतकऱ्यांना चांगला सल्ला देण्याचे व्हिडिओ टाकतोय. आणि याच्यात जर काही चुकी असेल तर आपले व्हिडिओ बघत जाऊ नका, विषय कट. ज्यांना आवडला त्यांनी बघा, ज्यांना नाही आवडत सरळ कट करून टाका, विषय संपला. चांगल्या वृत्तीचे लोक राहिलेले नाही. खरं सांगायला गेलं म्हणजे चांगलं सांगायला गेलं की त्याला टांगून देतात लोक. तसं करू नका. जर तुम्हाला नाही आवडलं तर डायरेक्ट व्हिडिओ स्किप करून टाका आणि सरळ इथून समोर बघू नका. आपलं सरळ मत असतं. कारण की आपण काही तुम्हाला वाईट वृत्तीचे काही गोष्टी सांगत नाही. जे चांगलं आहे, जे फायद्याचं आहे, याच्यापासून काहीतरी 4 पैसे तुम्हाला मिळतील हेच आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा हाच सल्ला असतो. त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे, करावं तर शेळीपालन चांगल्यापैकी नियोजन करून. आणि माझं पण तुम्हाला इथून पुढं दिसनच काही दिवसामध्ये शेळीपालन वाढवलेलं, शेळ्या वाढवलेल्या, काहीतरी याच्यामध्ये वाढ केलेली 100% दिसन मित्रांनो. त्याच्यामुळं तुम्ही पण हा सल्ला घ्या आणि काहीतरी करा. चला तर भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान, जय हिंद जय भारत.